नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं हॅशटॅग कोकणी स्वरूप या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत कोंडोशी गावामधलं सुंदर असं हे एक धरण. हा एक कोंडोशी गावातला धरण. कुठे इकडे करवंदात गेले? हां, कुठे गणपतीच्या पाण्यात आंघोळ करायला गेला तू? काळ्या बोकड्याला शांत करायला पाहिजे. कुठला काळा बघा? खाली बसला चिंतू. चिंतूला काळा बघा बोलतो. का सांगीन भाईंचे धरण गेले होते. बाबूला घेऊन गेलं म्हणजे चढती बिना वस्त्र. किती वाजले? 5:30 वाजून गेले ना. आणि आता आंघोळीचं चाललंय. जेव्हा ऊन कमी झाला तेव्हा अंघोळ हां, रेंज आलो रे. असं झालं. काय झालं? काय करतोय? चल लवकर सावकाश खाली बघून चाल. दगडीत पाय जाणले तुझ्या. हा पण त्याच्यामध्ये येणार आहे. पप्पांचा फोन आलाय. किती खाली वर आलो, चालून वरती दमायला झालं चालून चालून. हा, नाल्यातली आपलं धरणाची मजा येते, नाल्यात नाही. आता पण इथं आंघोळ एकदाच केला, परत हा सुकून आहे, सुकून इकडे. फायनली पोहोचलो वरती. कमी किती वर आलोय बघा. आता एवढं परत खाली जायचंय. काय नाही कुठे काय ना, चढायला दम लागेल परत. एवढं आता आलोय तेवढं परत खाली जायचं आता पाण्यासाठी. काय नाही घाबरला. हा, आता येशील परत आंघोळ करायला. आता येशील आंघोळ करायला. बघितला किती खाली येते. काय येतो हगरिया. आवाज टाईट झाली तरी पण येते करते. पाडशील त्याला. आता गडगड चालू होता खाली. भय कुठे आहे? भय हळू. भयची कोणी खाली यायची गडगड गडगड करत. हळूहळू ये. बऱ्याच दिवसांनी आलो आंघोळ करायला आयला धरणावर. किती? अरे 4-5 वर्षानंतर आलोय. हा, पाणी कमी झालं नाही, तेवढं वरती पाणी असायचं. बघ तुझी टोपी राहिली इथं. ही बघ. बघा मंडळी, आमचं धरण बघा केवढं मोठं आहे. त्यात आम्ही आंघोळ करणार आहे आणि आमची हवा टाईट झालेली आहे. एवढं मोठं धरण आहे. तू नांगडवतोय आता. तू दिसणार सगळं नागडा याच्यावरती. तुला आता सगळे लोक बघणार होतं नागडं तुला. नांगू झाला असं कसं काय? असं थोडी कपडे भिजतील, मग सर्दी होईल तुला. संध्याकाळी बुवाची बायको काय सांगायला आली होती? काय आली होती ना काय ते सांगाय? काय माहिती. हा, आली होती. मी होतो तेव्हा. का नको काढू? बुवाची बायको आली होती. हा, तर झालेला आहे अर्धा उघडा. आता होणार पूर्ण नागडा. लाजतोय बघा. हा ठीक आहे, नाही काढत. हा चल, बंद केला. बंद केला. चला आता जाऊया आपण आंघोळ करायला पाण्यामध्ये. बऱ्याच वर्षांनी वैभव पण चाललंय फुल एन्जॉय करायला. आता स्विमिंग पूलची मजा आम्ही आज धरणामध्ये. हे बघा लंगो पांगो. हे बघा इकडे हे लपत आहेत. हे बघा. चला चला, हे बघा सुरुवात केलेली आहे. एक्साइटमेंट. वैभव काल भीती वाटते का? भाई एकदा जम्प टाक. वैभव पोहते रे. उंची का फायदा. वा वा, क्या बात आहे. मी ना त्याच्या पुढे येऊ शकत होता. एवढं नाही पुढे येऊ शकत मी.
अरे आम्ही तर गेलो नाही. तू इथं थांब, तू पुढे येऊ नको. नको येऊ पुढे. पर्यटन स्थळ बनवायचं म्हणतात ना इकडे. नाही आज सगळं वाट लावून टाकतील इकडं. सर खाली कॅमेरा जायचं कॅमेरा घेऊन डायरेक्ट खाली. वॉटर प्रूफ आहे ना पण याला हा आहे, पण जास्त पण 30 मीटर पर्यंत खाली आहे. नको. या बोलताना व्हिडिओ काढला आधी आणि पूर्ण ब्लर करून टाकला, त्यामुळे मला परत काढायला लागतोय. असा पूर्ण वाईड होता. बसला तू उभा आहेस बाय तर खरंच उभा आहे. बसलं इकडे पाणी आहे एवढा आहे. तुझी हाईट आहे, तुझ्या एवढा तिकडे झालं डुबायला होईल. मी पुढे जाऊन आता ये भेटत नाही, रिस्क नाही घ्यायचं. बिन सांगता आलोय धरणात. हा? बिन सांगता आलोय तेच धरणात. बोलतोय. घरी न सांगता घरात सांगितलेलं आम्ही जातो, कुठे जातो म्हणून सांगितलेलं, आल्यावर आल्यावर जातो म्हणून सांगितलेलं. आलेलं धरणामध्ये, धरणाचं पाणी बघा, गेलो तर गेलो. एक तर पेवायला येत नाही आणि आलं धरणावर आंघोळ करायला. परत येणं हा, पण पाठी तसं आमच्या धरणामध्ये असं कधी घटना नाही घडले. सेफ आहे. या मजा करा, एन्जॉय करा, बघायला या कडोसी गावामध्ये आमच्या. जास्त काय मस्ती नाही पुढे. मस्ती करायची नाही जास्त, एवढंच ठीक आहे. पुढे गेला की गेला मग पाठी नाही येत. तिथे दिसतंय, तिथून पाणी सोडलं जातं इथून असं. आता पाणी खूप कमी करतायत कारण पावसामध्ये पाणी जास्त वाढतं म्हणून त्याच्यासाठी. ती विहीर आहे. बावडी तिकडे पाणी डायरेक्ट नाल्यात खाली. अरे हा माझी कुठे आत्ता गेला इकडे फॅन. अहो जास्त पुढे नको येऊस. लाटा यायला लागले रे. पण येऊ बरं, काय तिकडे यायला. ये वैभव, ये बघू चाल. वैभव पाण्याच्या खालून पोहत पोहत होते. विरारचा सुपरस्टार वैभव शिंदे इथे झाला, पुढे गेलाच नाही. सोडला तर बरं म्हणून राहू दे म्हटलं. अरे पाणी हलवते बघ कसलं ते. हलतात तसं म्हणे. कशाला आता येतं तेच चालू आहे. मग बाई तू एकदा लांब मार बघू, पेव मार एकदा, एकदा पेव मार, उडी मारा माझी इकडे. एकदा एकदा. येत नाही. तू का बोचा होता का रे? वर चल बरोबर तिकडे चल. दूर मारला. भय डुबणार नाही. भय लाईफ जॅकेट आहे. हे बघा, हे लाईफ जॅकेट आहे, याला जॅकेटची गरजच नाही. हे बघा आमचं लाईफ जॅकेट. अशी उडी मारा का नाही इकडे पुढे पण डायरेक्ट खाली. लास्ट टाइम आपण जेव्हा पप्पा आलेल तेवढंच. तोच होता लास्ट ना. जोकच झाला, खाली डुबायला गेलं. मी पण कानात घसरत गेलो ना, मोबाईल पण खाली गेला. मला आता जाते घसरत घसरत खाली. अरे वर ते घसरत गेलो खाली. नशीब मोबाईल सोडला नाही तर गेला असता घवीत बोंबला असता. 70,000ला ठोका लागला असता मला. धरणातले आंघोळ महागात पडले असते मला. आयफोन आहे. हम लेंगे क्यों नहीं. हमारा एंड्रॉइड मला आयफोन आवडतच नाही पाहिजे. आपण गेमिंग वाले आयफोन कॅमेरा चांगला ठीक आहे, सेफ्टी फ्री पाहिजे. वन प्लस पण मस्त आहे. अरे तर मगाशी फोकस नव्हता. व्हिडिओ पण का फायदा नाही. व्हिडिओ मध्ये म्हटलं डुबायचं. थंडी वाजली. दगडीचं प्लेन होतं, पाय घसरत होतं. माझा हात हलपण. माणसं आपण तिकडे जाऊ जास्त पाहिजे. हा ते एक बार आलं कोण आलं संध्याकाळचे भरपूर आलेले आता मला वाटतं ते गेलं पण.
नाही आता बेजिंग कसं वेळ फिरत असते. आज हळद काढणी झाली. आपला टाइम पाण्याचं सूप बऱ्याच दिवसांनी घेतोय. पाणीच्या हातात आणि वाद झाली काय काय झाली? बस झाली काय बोलतो. थांब जरा थोडा वेळ थांब. थंडी लागायला लागली एवढं तर मला द्या चुकलाच तरी इकडं. आई आई मला हे येतं तिकडे घेत आपल्याला. सलाम रॉकी भाई. अरे येऊ काय आता तिकडे सगळं सारख्या जागेत ना. एवढं पोहायला येतं. जास्त डेअरिंग नाही करत मी. तुझ्या हवा लाटा येतात रे. पाण्याच्या लाटा पण आपण काय करता येतात. काय होतोय थोडं बोट ठेवून कोण? ते पुढे होता डुबलो ना तो वाचवा. जास्त हे लावी जॅकेट येतील ना. जास्त रिस्क नसतो पाठी घे. सोड बघा बंबई जाणे काय बंबई. अरे वाद झालेली नाही करत आहे व्हिडिओ थांब थांब. थोडं थोडं पोहायला येतं जरा थांब, परत एकदा इथे राह माहिती आहे बरं. पण जास्त नको. आता थोडीशी सण किती पोहायला येतं ते कसं तो झाला पण नाही पाठी झाला पोहायला. तू. थोडा पण नाही पोहाय तुला. नाही खरंच नाही. कधीच पोहल्या मामाकडे कधी यायचं तेव्हा पोहायचं येतं नाही. पोहायचं म्हणजे आपला अरे दिसतो मारायचं. मला पण नाही. एवढं माझ्या पुढे गेलं तर पाठी तरी येऊन देतो. काय 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 ए झाली कर कर बंद कर. तू जमला शिंदे खाली. आले आमची आंघोळ आणि आम्ही आता चाललोय घरी. इथे लफडा झाला पोरेला. चाललो आता पाठी. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.